तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 2024च्या चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ हा जास्तीत जास्त तुमच्या जे मित्र किंवा मैत्रीण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. तर बघा, पहिला प्रश्न आहे, न्यायाधीशांची निवड जनतेतून करणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर मेक्सिको हा जगातील पहिला असा देश आहे की जो न्यायाधीशांची निवड जनतेतून करणारा पहिला देश बनला आहे. पुढचा प्रश्न बघा, भारत आणि कोणत्या देशामध्ये अल नजह हा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओमान. ओमान आणि भारत या देशामध्ये हा अल नजह जो संयुक्त लष्करी सराव आहे तो सुरू आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जनजातीय विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिक. नाशिक येथे महाराष्ट्रात जनजातीय विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे ही ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने अग्निवीरांसाठी 100% आरक्षण मंजूर केले आहे? तर ओडिशा या राज्याने अग्निवीरांसाठी 100% आरक्षण मंजूर केले आहे. पुढचा बघा, हा एक अतिशय महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर प्रश्न बघा काय आहे, अलीकडेच रोहन बोपन्नाने निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो टेनिस या खेळाशी संबंधित आहे. तर बघा मित्रांनो, हे एक अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघून ते एका वहीवरती लिहून काढा आणि नंतर सारखं त्यांना रिवाईज करत राहा, जेणेकरून तुम्हाला त्यांचा भरपूर असा फायदा होईल. पुढील प्रश्न बघा, भारताने अलीकडेच अग्नी-4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा. ओडिशा येथे भारताने अग्नी-4 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. तर पुढचा प्रश्न आहे बघा, सप्टेंबर 2024 मध्ये क्वाड कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर USA येथे सप्टेंबर 2024 येथे क्वाड कॉन्फरन्स या महिन्यातली क्वाड कॉन्फरन्स USA येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जेणेकरून परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न काय आहे बघा, पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे चीन. चीन येथे पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीची आयोजित करण्यात आली आहे. तर पुढचा प्रश्न बघा,
दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली येथे दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद आयोजित करण्यात आली आहे. तर पुढचा प्रश्न बघा, नुकतीच इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर सिरियाने ही इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल स्पर्धाची फायनल मॅच जिंकली आहे. तर पुढचा प्रश्न बघा, नुकताच पहिला आंतरराष्ट्रीय AI करार कोठे झाला आहे? तर फ्रान्स येथे पहिला आंतरराष्ट्रीय AI करार झाला आहे. तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, PM किसान मानधन योजनेची 5 वर्ष पूर्ण झाली, ती केव्हापासून सुरू झाली होती? तर बघा मित्रांनो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 12 सप्टेंबर 2000 इथे 9 झाले आहे 19. तर 12 सप्टेंबर 2019 रोजी ही PM किसान मानधन योजना सुरू झाली होती. तर इथे एक करेक्शन करून घ्या, टायपिंग मिस्टेक आहे. 2019 12 सप्टेंबर 2019 रोजी या किसान मानधन योजनेला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचे धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे चालू घडामोडीचे तसेच इतर शैक्षणिक व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळून जातील.